हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी या जीवन विमा कंपनीची माहिती बघणार आहोत. यामध्ये रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी ही खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी आहे, ज्यामध्ये जीवन विमा उद्योगाचा वाटा असलेल्या नवीन व्यवसाय प्रीमियमच्या बाबतीत खाजगी क्षेत्रातील जीवन विमा कंपन्यांपैकी ही एक अग्रणी असणारी कंपनी आहे. बघा, आपण जेवढ्या कंपन्या घेतल्या तेवढ्या कंपन्या जीवन विम्यामध्ये कशा आहेत, टॉपला आहेत. ओके, यामध्ये 31 मार्च 2013 पर्यंत बघा, 31 मार्च 2013 पर्यंतचा रेकॉर्ड तुम्हाला सांगितलं गेलं आहे. तर काय सांगितलं गेलं आहे, 31 मार्च 2013 पर्यंत 1200हून अधिक शाखा इथं असून 1200हून अधिक शाखा इथं आहेत आणि 1200हून अधिक शाखा इथं असून त्यांचे 1,00,000 एजंट, मजबूत वितरण नेटवर्क असलेले 9 दशलक्षपेक्षा जास्त, ते सांगितले तुम्हाला, 9 दशलक्षपेक्षा जास्त. त्याचबरोबर नऊ दशलक्षाहून अधिक पॉलिसीधारक त्यांचे आहेत. बघा, 31 मार्च 2013 पर्यंत कंपनीकडे 1200हून अधिक शाखा असून त्यांचे 1,00,000 एजंटसह मजबूत नेटवर्क आहे आणि 9,00,000पेक्षा अधिक त्यांचे पॉलिसी धारक आहेत. 9,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या पॉलिसीज ह्या घेतलेल्या आहेत. रिलायन्स लाईफ व्यक्ती आणि किंवा गटांना लक्षित जीवन विमा उत्पादनाची ऑफर करते, ज्यांचे 4 खास विभाग आहेत: संरक्षण मूल्य, सेवानिवृत्ती व गुंतवणूक योजना. मार्च 2013 पर्यंत एकूण प्रीमियम कोटीमध्ये होता, तर नवीन व्यवसाय प्रीमियम त्यांचा सुद्धा वाढ झालेली होती त्या कोटीमध्ये. त्याचबरोबर त्यांना नफाही जास्त मिळाला होता. त्याचबरोबर 2012-13 मध्ये 1230 कार्यालयं त्यांची होती, 1,00,000 सल्लागार होते त्यांचे. त्याचबरोबर 1,119 कोटी रुपयांच्या व्यवस्थित निधीसह 6,00,000 पॉलिसींची त्यांनी विक्री केली होती. लक्षात घ्या, रिलायन्स कंपनीनं 6,00,000 पॉलिसीची विक्री केलेली होती. विमा श्रेणीतील अव्वल सर्वात विश्वासार्ह सेवा ब्रँडमध्ये रिलायन्स कंपनीनं आपलं स्थान मिळवलेलं आहे. कंपनीचे उद्दिष्ट जागतिक स्तरावरील आणि मानकांचे ट्रान्सनॅशनल लाईफ इन्शुरन्स म्हणून उदयास येणं आवश्यक आहे आणि ती कंपनी उदयास आली. त्यानंतर रिलायन्स लाईफ विमा रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप रिलायन्स कॅपिटलचा एक भाग आहे. लक्षात घ्या, रिलायन्स जीवन विमा हा रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी या ग्रुपचा एक कॅपिटल भाग आहे. रिलायन्स कॅपिटल ही भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक आहे आणि निव्वळ संपत्तीच्या बाबतीत खाजगी क्षेत्रातही आघाडीच्या वित्तीय सेवा आणि नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
काय सांगितले, संपत्तीच्या बाबतीत आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या वित्तीय सेवा आणि नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. रिलायन्स कॅपिटलची मालमत्ता व्यवस्थापन आणि म्युच्युअल फंड, स्टॉक ब्रोकिंग, जीवन व सामान्य विमा, मालकी गुंतवणूक, खाजगी इक्विटी आणि वित्तीय सेवांमधील इतर कामांमध्ये रस असतो. रिलायन्स ग्रुपची कम्युनिकेशन्स, एनर्जी, नॅचरल रिसोर्सेस, मीडिया, एंटरटेनमेंट, हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही उपस्थिती आहे. 7 ऑगस्ट 2011 पासून कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलामध्ये निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीने 26% व्याज घेतलेला आहे. त्यानंतर सर्व नियामक मान्यता इथं प्राप्त झालेल्या आहेत. त्याबरोबर निप्पॉन लाईफ इन्शुरन्स याला निस्से देखील म्हटलं जातं. जपानची सर्वात मोठा खाजगी जीवन विमा कंपनी 3,46,834 कोटी $80 अब्ज आणि रुपये 12,199 कोटी $3 अब्ज कंपनीकडे जपानमध्ये 14 दशलाखापेक्षा अधिक पॉलिसी आहेत. आणि विविध वितरण वाहिन्यांद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक जीवन आणि पॉलिसीजसह विविध उत्पादने ऑफर इथं केली जातात. आणि मुख्यतः आपल्या पारंपरिक विमा उत्पादनासाठी फेस टू फेस सेल चॅनल वापरतात. आणि ही कंपनी प्रामुख्याने जपान, उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये कार्यरत आहे. आणि त्यांचे मुख्यालय ओसाका, जपानमध्ये आहे. 2011 मध्ये ग्लोबल फॉर्च्यून कंपन्यांमध्ये हे पहिले स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. त्यानंतर रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी हे भारतातील जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे. संरक्षण, मुले, सेवानिवृत्ती आणि गुंतवणुकीच्या योजना अशा 4 वेगवेगळ्या विभागांना पुरवणारी ही व्यक्ती आणि गटांना लक्ष्य करून जीवन विमा उत्पादने ऑफर इथं केली जातात. त्याचबरोबर इतिहासानुसार बघा, 2001 AMP सनमार लाईफ विमा कंपनीची स्थापना झाली. 2002 AMPला व्यवसाय सुरू करण्यासाठी IRDAची मान्यता मिळाली. त्यानंतर 2005 रिलायन्स लाईफ इन्शुरन्सने AMP सनमारचा पदभार स्वीकारला. त्यानंतर 2006 नाव बदलून रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने 2007 ISO 9001, 2000 प्रमाणपत्र, 2008 चौथा सर्वात मोठा खाजगी विमा उतरवला आहे. त्यानंतर 2010 पॉलिसीच्या संख्येमध्ये सर्वात मोठा खाजगी विमा कंपनी ती बनलेली आहे. 2011 निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या 26% मिळवण्यासाठीचा निश्चित करार तिथं केला गेलेला आहे. 2001 मध्ये रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने निप्पॉनमध्ये 49% भाग भांडवल आपलं संपादन केलेलं आहे. वर्णन सुधारे 31 मार्च 2001 पर्यंत एकूण प्रीमियम हे रुपये विम्याची रक्कम निव्वळ होती. त्यानंतर 40.15 अब्ज तर नवीन व्यवसाय प्रीमियम 13.17 अब्ज एवढं होतं. नंतर कंपनीला रुपये 13 कोटींचा नफा मिळाला. त्यानंतर 3.80 अब्ज याचा नफा त्यांना मिळाला. त्यानंतर 2012-13 मध्ये कंपनीने 60 लाख पॉलिसी विक्री केली आणि एकूण व्यवस्थापित निधीमधून रुपये 1,130 कार्यालये आणि 1,24,000 सल्लागारांसह विस्तृत नेटवर्क त्यांनी स्थापन केलं.
रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप्सचा रिलायन्स कॅपिटलचा एक भाग आहे. ओके, सो या पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे रिलायन्स इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची. त्याचबरोबर आपण ओरिएंटल विमा कंपनीची सुद्धा माहिती पाहिली. ओरिएंटल विमा कंपनी लिमिटेड हिची स्थापना 12 सप्टेंबर 1947ला मुंबई इथं करण्यात आली. लक्षात घ्या, ओरिएंटल विमा कंपनीची स्थापना 12 सप्टेंबरला 1947 रोजी मुंबई इथं करण्यात आली. कंपनी ओरिएंटल गव्हर्नमेंट सिक्युरिटी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी ती होती आणि जनरल इन्शुरन्स व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ती कंपनी होती. कंपनी 1956 पर्यंत 3.3 पर्यंत आयुर्विमा महामंडळाची भारतीय सहाय्यक कंपनी होती. 2003 मध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या कंपनीचे सर्व समभाग केंद्र सरकारकडे काय केले? हस्तांतरित केले. त्यानंतर कंपनी व्यवसायाच्या सुरळीत आणि सुव्यवस्थेसाठी प्रणाली घालण्यात एक अग्रेसर कंपनी आहे. ही कंपनीची ताकद त्याच्या उच्च प्रशिक्षित आणि प्रवृत्त कार्यशैलीमध्ये आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये विविध विषयांचा समावेश आहे आणि त्यात प्रचंड कौशल्य आहे. ओरिएंटल पॉवर प्लांट्स, पेट्रोकेमिकल, स्टील आणि केमिकल प्लांट्स सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष कव्हर्स तयार करण्यात आलेले आहेत. कंपनीने भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारचे विमा संरक्षण विकसित केले आहे. कंपनीकडे सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी व्यावसायिकांची तांत्रिकदृष्ट्या पात्र आणि सक्षम कार्यसंघ असणं गरजेचं आहे. त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्सने काय सांगितलं? पहिल्या वर्षात प्रीमियम हा एक माफक स्वरूपामध्ये प्रीमियमची सुरुवात केली. त्यानंतर कंपनीचे उद्दिष्ट ग्राहकांची सेवा हे होतं. कंपनीचे उद्दिष्ट ग्राहकांची सेवा हे असून ओव्हरटाईमच्या बळकट परंपरेमुळे या कंपनीला यश आले. ओव्हरटाईमच्या बळकट परंपरेमुळे या कंपनीला काय झालं? यश हे मिळालं. ओरिएंटलची मुख्य कार्यालये नवी दिल्ली येथे असून येथील 29 क्षेत्रीय कार्यालये आणि देशातील विविध शहरांमध्ये जवळपास 1800 कार्यालये आहेत. या कंपनीचे नेपाळ, कुवेत आणि दुबई येथे परदेशी कामकाज आहे आणि एकूण कामगारांची सुमारे 13,500 इतकी. त्याचबरोबर 1,333 मध्ये 1 लाखाहून कमी उत्पन्न मिळवून एकूण प्रीमियम त्यांनी 588 कोटीवरती नेला. त्याचबरोबर 2018-19चा प्रीमियमचा आकडा त्यांचा 1,19,199 कोटी इतका होता. ओके, सो या पद्धतीने आपण
ओरिएंटल विमा कंपनीची इन्फॉर्मेशनसुद्धा पाहिली. सो रिलायन्सची सुद्धा पाहिली. त्यानंतर वेगवेगळी धोरणे बघा. जर आपले धोरण हरवले असेल तर आपण पॉलिसी बॉन्ड गमावले आहेत असा निष्कर्ष काढण्यापूर्वी कृपया सखोल शोध घ्या. आपल्या निवासस्थानामध्ये आपल्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांपैकी आपल्या ऑफिसमध्ये आणि आपल्या एजंटलाही आपण ज्यांना काही आपण कारणास्तव दस्तऐवज सोपवले असतील त्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्याही वित्तीय धोरणाकडे तारण ठेवले जाऊ शकते. त्यानंतर जेव्हा आपले पॉलिसीच्या कर्जाविरुद्ध जातात तेव्हा LICकडे बॉन्ड्स कायम असणं गरजेचं आहे. हा पॉईंट तुम्ही विमा कर्ज यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पॉलिसी बॉन्डचा अंशतः जर नाश झाला तर डुप्लिकेट पॉलिसीसाठी अर्ज करताना LICकडे पॉलिसी नष्ट झाल्याचा पुरावा तुम्हाला उर्वरित भाग परत केला जाऊ शकतो. जर आपल्याला खात्री असेल की पॉलिसी बॉन्ड हा अज्ञात कारणामुळे अनुपलब्ध झालेला आहे तर आपल्या पॉलिसीची सेवा देणाऱ्या शाखेमध्ये डुप्लिकेट पॉलिसीसाठी अर्ज करण्याची एक सोपी प्रक्रिया आहे. यामध्ये आपला संपर्क पत्ता आम्हाला अयशस्वी पोस्ट ठेवा की आपला पत्ता आमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे. आपल्या नवीन पत्त्याविषयी जी इन्फॉर्मेशन असेल ती ऑफरसाठी आपल्याला संपर्क साधण्यासाठी ती उपयोगी येते. या महत्त्वाच्या माहितीच्या अभावी तुमच्यासाठी प्रलंबित असलेला कोणताही लाभ तुम्ही ठेवू इच्छित नाही. जेव्हा आपण निवासस्थलांतर करतो तेव्हा कृपया आम्हाला नवीन पत्ता कळवा, अन्यथा आम्ही तुम्हाला पाठवलेले कोणतेही संप्रेषण जसे प्रीमियम नोटीस असेल, कम्युनिकेशन म्हणजेच प्रीमियम नोटीस तुम्हाला पाठवलेली असेल, त्यानंतर मॅच्युरिटी आणि सर्वायवल बेनिफिट्ससाठी डिस्चार्ज वाउचर तुम्हाला दिलेले असेल, तुमच्यापर्यंत पोहोचण्यात उशीर होऊ शकतो. अन्यथा काय होऊ शकते, हे वाउचर्स नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय होऊ शकतं, उशीर हा तुम्हाला होऊ शकतो. LIC आपल्या संपर्कामध्ये पत्त्याच्या माहितीमध्ये पत्ते बदलणे, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेलचे पत्ते समाविष्ट करण्याची तरतूद करते. आपल्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये ती समाविष्ट करण्यासाठी कृपया आपल्या सर्व्हिसिंग शाखेची माहिती आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वय प्रवेश. आपला पॉलिसी बॉन्ड तपासताना जन्मतारीख योग्य आहे की नाही, आपण जन्मतारीख जी दिलेली आहे ती योग्य आहे का ते सुद्धा आपल्याला इथं जाणून घेणं गरजेचं आहे. आपण आमच्याकडून जो फायदा घेऊ इच्छिता अशा भविष्यातील सर्व धोरणांचा आणि हाच इथं आधार असू शकतो. त्याचबरोबर जर आपल्या पूर्वीच्या धोरणामध्ये आपली जन्मतारीख समाविष्ट केलेली नसेल आणि सक्षम प्राधिकरणाद्वारे आपल्याकडे जन्मतारीख जर नसेल तर तिथं वय नोंदवू शकता. वयाचा दाखला किंवा वय हे अतिशय महत्त्वाचं असतं कोणत्याही पॉलिसीमध्ये. त्यानंतर नामनिर्देशन. पॉलिसी बॉन्डमध्ये नामनिर्देशन व्यक्तींची नावे योग्य रीतीने समाविष्ट केली असल्याची सुनिश्चित करा. पॉलिसीच्या आयुष्यात आपण कधीही आपल्या पॉलिसीमधील नामांकन बदलू शकता. आपण आत्तापर्यंत नामनिर्देशित व्यक्तींचे नाव समाविष्ट केलेले नसल्यास कृपया उशीर करू नका. आम्हाला आपला नामनिर्देशन त्वरित कळवा. कृपया लक्षात घ्या की नामांकन बदल आपल्या धोरणाला मदत करणाऱ्या शाखेत केले जावे. पॉलिसीच्या अटींच्या हद्दीत काही दुर्दैवी घटना घडल्यास नॉमिनी ही अशी व्यक्ती असते ज्यास विम्याच्या दाव्याची रक्कम देय असेल. आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपण सहसा हे धोरण घेऊ शकतो आणि घेतो.
आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीस आपण हे नाव देतो आणि नेहमीच त्याची प्राधान्य जोडीदार मुले ही असतात. नॉमिनेशनला नेहमीच व्यक्ती आपल्या मुलांचं नाव देत असतो. ओके.